आज नवीन वर्ष 1 जानेवारी 2026 आणि माझ्याकडून नारायणकडून तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना आज नवीन वर्षाची सुरुवात करत असताना माझ्या घराचं बांधकाम सुरू करायचं आहे आणि सो त्याच्यासाठी मार्कआउट काढायला लोक आलेली आहेत. अरे तुम्ही थांबा ना, तुम्ही थांबा. ते कुठे गेले लोक? हां, तर का कसं असतंय ना, कुठे गेलं की शेजाऱ्याच्या जाग्याचा घोळ असतंय आणि घोळ झाला म्हणजे 25 त्रिक 75 असं 3 प्लॉट आहेत आमचे. तर त्याच्यामध्ये का कमी कमी भरायलीच. मग आता 75 फूट भरा नाही ती 1 फूट काहीतरी कमी यायले म्हणून आता 4-4 इंच सोडली. कुठं ते 4-4 इंचवाले कुठं तिकडं इधर आओ. हाँ, 16 तारीख को मैंने बोर लिया था हमने, तो इसीलिए हम रुके थे कि भाई कोई घोल ना हो, कुछ क्या बोलते उसको, झगड़ा ना हो, ऐसा हो. तो ये लोगों ने उनके रिलेटिव को समझाया, फ़ोन किया, फिर हमने सहमति से 4-4 इंच जगह छोड़ी और फिर वो झगड़ा होने वाला था, मेरे ख्याल से तो होने वाला था, लेकिन वो मैंने 4 इंच जगह छोड़ दी. और ये वीडियो मैं इसीलिए निकाल रही हूँ कि ताकि वो मूल जो लोग हैं जिनका प्लॉट है वो आने के बाद हम कहें कि भाई ये 2 लोग थे. ये सब मार्कआउट निकालने का नाही बरोबर हाँ है की नाही. तो अशा पद्धतीने हे मार्कआउट टाकायला लागलेत आणि अशा पद्धतीने किती पोल येतात तिथं खंबे? होय 13 येतात का? ओके. हां, तर आता सबको पुरे धेड कोणावर असं होते. जेव्हा जेव्हा आम्ही काम काढलं, आता काम काढले तर वाळूच नाही, आता वाळूचे टेंडर सुरू व्हायला वेळ लागणार आहे. तर मार्कआउट अशा पद्धतीने आता काढणं सुरू आहे. इकडे किचन होणार आहे, इकडे खालचं किचन होणार आहे आणि इकडे आय थिंक बेडरूम होणार आहे आणि इकडे हॉल होईल. हुंबे सर टॉयलेट वॉशरूम कुठे होणार आहे? हां, ते 2 खड्डे आहेत काय हे तिथं होणार आहे. तिथे होणार आहे. अच्छा, इथे हे 2 खड्डे आहेत, इथे टॉयलेट वॉशरूम आणि इकडे बेडरूम, इकडे किचन आणि इकडे हॉल आणि इकडे गाडीची पार्किंग खालची. हां, अशा पद्धतीने पण मी प्लॅन नंतर टाकेल. तर अशा पद्धतीने इथे गाडीची पार्किंग होणार आहे. पार्किंगमध्ये बोर घेतलाय आणि पुढे तो मोठा हॉल होईल. अशा पद्धतीनं 2 मजली घर काढले, पोरींचं घर बांधलं आणि लेकरांचे करिअर करत असेल पुणे मुंबईला तर लेकरांच्याच मागं, पण लेकरांना पाय ठेवायला जागा घर असावं, आहे का नाही. म्हणजे मी पहिल्या ह्या वर्षात नव्या वर्षाची सुरुवात, तसं आम्ही 16 तारखेलाच बोर घेतलाय, पण नव्या वर्षाची सुरुवात म्हणून मग आम्ही आज सुरुवात करतो. जसीबाईंना फोन करा ना, जसीबाईंना फोन करा ना. उनका गिन के लिए कमले तेरे उधर भैया नंबर आहे का? बघा बरं, माझ्याकडे 2 आहेत. तेरा तो वो तो सब सही है, मगर वो जो सामने वाला एक काम कर 40 गिने वो 42 से है ना पला तूने नहीं बोलना बोलते मेरी जगह जा दी है बोलते असं असतं. एकंदरीत गावाच्या पातळीवर आलं ना काही लोकांना देखवतच नाही बघा. आणि तितक्यात कार्यकर्त्यानं घर बांधलं की ते बांधायला काढतं, त्याला वाटतं हे बे घर असंच रस्त्यावर हिंडाव. कसे सरे भरत जमलेत लोक. हो की, पण मी बी लेखम की आहे. मी जेवढी सामंजस्यपणाने हे करते तेवढं मी आगाऊ पण आहे, सगळ्यांना माहिती आहे. तरी बी मी म्हणलं 4 इंच जागा सोडून द्या, काय प्रॉब्लेम नको आपल्याला, है की नाही.
अशा पद्धतीने मंडळी हो आता सुरू. मी त्यांना सगळ्यांना कागद मागितले तर रजिस्टर दाखवा म्हणलं, त्याच्यावर किती त्या पद्धतीने घ्या. आज सगळ्यांनाच ते सारखी जागा यावी म्हणून आम्ही 4 इंच सोडतो. आता कुणी ह्यांनी पण घर बांधलं तर ह्यांचं पुढे आले की कुणाचं पुढे आले माहीत, पण आता घरं बांधलेली थोडंच पाडायला म्हणत आपण, ठीक आहे. लय ऊन झालंय मग. सगळ्यांना शुभेच्छा दे बरं नारायण सर. तुम्हाला नवीन शुभेच्छा. वर्षाच्या शुभेच्छा. तुलाच अगोदर झाले सगळ्यांना. नाही ना बरोबर. अशा पद्धतीने आज आमचं मार्क आउट होत आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि काय कसं असतं माहिती आहे का, की मला कार्यकर्ते आहे, मी रस्त्यावर आयुष्य काढले, म्हणजे गेल्या 25 वर्षापासून सामाजिक कार्य करत. वेळ काळ येत असतो प्रत्येकाचा, हे की नाही. तर मला काय म्हणतात ना, रस्त्यावरचे कार्यकर्ते आहे, झोपडपट्टीतली आहे. बऱ्याच लोकांनी मला हिनवलं, घर नाही सरकारी घरात राहते. खरं तर मी सरकारी घरात राहून समाजकार्य केलेलं. आणि मला ज्यांनी हे केले ना त्यांना पण थँक्यू बरं का. आणि मी नक्कीच एक सांगते की मी एक रूम नक्की तुमच्यापेक्षा जास्त बांधेल. एक रूम नक्की जास्त बांधेल, असं नाही की अटीतटीवर, पण ते आहे त्याचा हे तसंच. खाली 1 BHK काढतोय, वरी 2 BHK काढतोय, म्हणजे वरती 4 रूम आणि खाली 3 रूम प्लस पार्किंग आहे. आणि 3 टॉयलेट, 3 वॉशरूम आहेत, कमोडचे आहेत 2, आणि इंडियनचे असे हे आहेत, इंडियन टॉयलेटचे पण आहेत, कॉमन टॉयलेट वॉशरूम, आणि असं मास्टर बेडरूममध्ये 1 टॉयलेट वॉशरूम वगैरे असं काढलेलं आहे. तर तुमच्यापेक्षा नक्की एक जास्त काढेल रूम. आणि प्लस मला वरती मीटिंग हॉल वगैरे आणि एक काय पेनेट्री किचन वगैरे असं आहे 3ऱ्या मजल्यावरती चाललं आहे ते झालं. मग एक मोठा हॉल मीटिंग हॉल आणि एक पेनेट्री किचन आणि एक मोठं वॉशरूम टॉयलेट असं 3ऱ्या मजल्यावरती चाललं आहे. परंतु तुर्तास 2चं प्लॅन आहे. आता ते 3ऱ्याची बघूयात काय होतं, परंतु सध्या 2ची हे आहे. आणि 1 BHK खाली आणि वरती 2 BHKचं चाललेलं आहे. तर तो प्लॅन काढला आणि तसंच पद्धतीचा आत्ता मार्कआउट वगैरे काढलं. तर मी नेक्स्ट ऑक्टोबरमध्ये विजयादशमीच्या वेळेस किंवा दिवाळीमध्ये माझ्याकडे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या काय म्हणणार इच्छेने, आशीर्वादाने आणि माझ्या नवऱ्याच्या प्रयत्नाने माझ्या नवऱ्याच्या प्रयत्नाने होय, अशा पद्धतीनं मी नव्या घरात येणार. थँक्यू.